बड़ी भोर तेरे दर्शन को मैं क्षणों में आता हूँ। आराधना प्रभु प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ। आराधना 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 मेरे यीशु राजा की। पवित्र आत्मा प्रभु की मेरे यीशु राजा की। पवित्र आत्मा प्रभु की। पुन्हा एकदा प्रभू दुपारच्या वेळेला तुझ्या पवित्र नावाचा आम्ही धन्यवाद करतो। तू आज आमच्यामध्ये पवित्र आत्मा उपस्थित आहे त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद। पुन्हा या दुपारच्या वेळेला आम्ही तुझं वचन ऐकण्यासाठी आमचं हृदय तयार करतो। पवित्र आत्मा तू आमच्या हृदयाची भेट घे, आम्हाला मार्गदर्शन कर आणि आम्हाला वचन ऐकणारे बनवत आहेस त्याप्रमाणे जीवन जगण्यासही कृपा कर। येशूच्या नावाने प्रार्थना मी मागतो, आमेन। येशू प्रभू की। यावेळेस आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे जाऊया आणि आपण स्तोत्र संहितेच्या पुस्तकाकडे जाऊया। त्या ठिकाणी 140 अध्याय आज आपण काढूया। स्तोत्र संहिता 140 अध्याय। मिळाला सर्व जणांना? त्याच्यात वचन क्रमांक 3 आपण वाचूया। ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करीतात, त्यांच्या ओठाखाली नागाचे विष आहे। अजून कोणीतरी पाठीमाग वाचूया। ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात, त्यांच्या ओठाखाली नागाचे विष आहे। म्हणा सगळेजण, नागाचे विष। जिभेच्या खाली नागाचे विष। किती लोकांनी नाग पाहिले? आणि माझा विश्वास आहे की आज जे लोक नाग पाहतात ते फार घाबरून जातात, कारण नाग हा फार विषारी असतो आणि ज्या व्यक्तीला नाग चावतो, डसतो, दंश करतो तर तो व्यक्ती जिवंत राहत नाही, जगत नाही, तो मरून जातो। तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला दावीद राजाच्या जीवनामध्ये जी बिकट परिस्थिती आली, जी कठीण परिस्थिती आली, त्याविषयी या अध्यायामध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळत आहे। आणि आपल्या कठीण परिस्थितीमध्ये, आपल्या अडचणीच्या प्रसंगामध्ये लोक दावीद राजा असून त्याच्या विरुद्ध कसे वागत होते याविषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। येशू प्रभू की। म्हणा सगळेजण, येशू प्रभू की। या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की दुष्ट लोक आणि धार्मिक लोक, शेजाऱ्या म्हणा, दुष्ट लोक आणि धार्मिक लोक, दुष्ट लोकांची जी जीव आहे
ती या ठिकाणी वर्णन केलं आहे की एक विषारी आहे. दुष्ट म्हणजे कोण आहे? जो देवाला मानत नाही, देवावरती विश्वास ठेवत नाही आणि देवाची उपासना तो करत नाही. परमेश्वर त्या व्यक्तीला दुष्ट व्यक्ती म्हणतो. नेहमी त्याच्या विचारांमध्ये वाईट विचार असतात, वाईट योजना असतात, वाईट प्लॅन असतात आणि त्या मनुष्याच्या मुखातून नेहमी तुम्ही आणि बोलण्याचे शब्द जर ऐकले तर सर्व विषारी शब्द असतात. नाग जसा काय करतो? फुसकऱ्या टाकत असतो, डसायला पाहत असतो, चावायला पाहत असतो, समोरच्याला इजा करायला पोहोचत असतो. तसा या दुष्ट माणसाच्या जीवनातून, त्याच्या मुखातून, त्याच्या जिभेच्या द्वारे समोरच्या मनुष्याला नेहमी तो चावण्याचा प्रयत्न करत असतो. काय करत असतो? चावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दुष्ट माणसाचं विष हे फार खतरनाक आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं जे काही दुष्ट माणूस बोलत आहे त्या दुष्ट माणसाच्या मुखातून जिभेच्या द्वारे जे शब्द बाहेर पडत असतात त्या शब्दामध्ये विष असतं. काय असतं? विष असतं. आणि ते ज्या लोकांना ते शब्द उद्गारतात, बोलतात, त्या प्रत्येकाला ते झोंबणार असतं. एवढं विषारी बोलणं एका दुष्ट माणसाचं असतं. आणि एवढी जीभ त्याची तीक्ष्ण असती, धारदार असती. आणि तुम्ही आम्ही पाहतो या वचनामध्ये दावीद राजाच्या विरोधात, त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये जे लोक दावीद राजाला बोलत होते ते अशा प्रकारे बोलत होते. पण दावीद राजा देवावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होता. आमेन. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती येईल हे तुम्हाला मला कधीच सांगता येणार नाही. कधी चांगली असेल, कधी मध्यम परिस्थिती असेल आणि कधी एकदम वाईट परिस्थिती पण होऊ शकते माणसाची. दावीद हा नीतिमान होता, देवाची आराधना करणारा होता, तरी देखील बायबलच्या वचनात लिहिलंय दावीदावरती कठीण परिस्थिती आली, वाईट परिस्थिती आली. असं नसतं की आपण परमेश्वराची सेवा कार्य करत असताना तुमच्या आणि माझ्या जीवनात, घरात, कुटुंबामध्ये, लेकरा बाळामध्ये वाईट परिस्थिती येत नाही असं काही नसतं. दावीद राजा जर नीतिमान असून त्याची कठीण परिस्थिती जर होत गेली तर पवित्र शास्त्रामध्ये जगामध्ये जेवढे लोक त्याची आराधना करतात, त्याची उपासना करतात, त्याची भक्ती करतात, त्या लोकांची देखील परिस्थिती नादान होऊ शकते. ते आजाराच्या स्वरूपात असू द्या, दुःख त्यांच्या जीवनामध्ये असू द्या, त्रास त्यांच्या जीवनामध्ये असू द्या, समस्या त्यांच्या जीवनामध्ये असू द्या, परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात जोपर्यंत तुम्ही आणि मी या भूमीवर, पृथ्वीवर जीवन जगत आहोत तोपर्यंत ही परिस्थिती आपल्या जीवनात येणार आहे. पण या परिस्थितीमध्ये आजूबाजूचे जे लोक असतात, समाज असतो, कंटक लोक असतात, ते तुमच्या आणि माझ्या जीवाला त्या समयी, त्या परिस्थितीमध्ये काय काय बोलत असतात हे आमच्या जीवाला चांगलं माहित आहे. त्यावेळेस कुणी आमच्यावरती दया करत नाही, माया करत नाही, प्रेम करत नाही, तर त्यावेळेस आपल्याला सगळे लोक नाव ठेवत असतात. येशू प्रभू की. दावीद राजाला देखील या परिस्थितीमध्ये नाव ठेवण्यात आलेले आहेत.
आणि त्या ठिकाणी हे वर्णन करण्यात आलेलं आहे की दुष्ट माणसांना दुष्टाईने वागण्यास फार आनंद होतो. चांगले माणसं तसे वागत नाही. वाईट माणूस जो देवाला मानत नाही त्याला नेहमी आवड असते आणि ते आहे दुष्ट माणूस. नेहमी वाईट वाईट आणि वाईट बोलतो आणि वाईट वागतो आणि वाईट वागण्यास त्याला इंटरेस्ट आहे, त्याला गोडी आहे, त्याला काही फरक नाही पडत. तो कोणाबरोबर कसा वागतो, कसा बोलतो, कोणाला कसा खाली पाडतो, कोणाला कसं तुच्छ लेखतो, कोणाला शिव्या देतो, कोणाचं काय नुकसान करतो, त्या माणसाला त्याचं काहीच वाईट वाटत नाही. त्याला उलट आनंद होतो. एखाद्या माणसाला दुखवलं, धार्मिकाला, देवाची सेवा कार्य करणाऱ्याला, तर त्याच्या जीवाला आनंद होतो आणि त्याचा आनंद त्याला वाटतं अजून वाढावा, अजून वाढावा. मग तो एकाची शिकार करतो, दुसऱ्या नीतिमानाची शिकार करतो, तिसऱ्या धार्मिक लोकांची शिकार करतो आणि एक व्यक्तीला तो त्रास देतो, दुःख देतो, वेदना देतो आणि आपल्या जिभेतून विष बाहेर काढून नीतिमान माणसाला डसायचा प्रयत्न करत असतो. आपणही या पृथ्वी तलावरती जीवन जगत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की जगामध्ये जे देवाला मानत नाही, पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांना दुष्ट लोक म्हटलं गेलेलं आहे आणि त्यांच्या जिभेच्या खाली बायबल सांगतंय किंवा त्यांच्या जिभेतून निघणारा प्रत्येक शब्द विषाने भरलेला आहे. कसा भरलेला आहे? आणि दुसऱ्या वचनात लिहिलेलं आहे त्यांना दुष्टाई करण्यास फार आवड असते. वाईट वागायचं, एखाद्याचा खून करायचा त्यांना आवडतं, एखाद्याला मारायचं काठीने त्यांना आवडतं, एखाद्याची इज्जत लुटायची त्यांना ते आवडतं, एखाद्याला शिव्या वगैरे द्यायच्या त्या लोकांना फार आवडतं आणि रोज आपलं जीवन ते यामध्ये जगत असतात आणि त्यांची एक 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 टीम बनत असते. बघा, पण पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की ह्या दुष्ट लोकांचं जे बोलणं असतं फार विषारी असतं. म्हणा शेजाऱ्याला, दुष्ट लोकांचं बोलणं विषारी असतं. एका नागामध्ये तुम्हाला माहिती, नाग चावल्यानंतर काय होतं ना, त्याच्यात मध्ये विष असतं. आपल्याला वाटतं की गारुडी लोक जे खेळ दाखवतात रस्त्यावरती आणि ते नागाबरोबर खेळतात आणि आपल्याला वाटतं की नाग त्यांना चावत नाही. तुम्ही जर त्याची माहिती घेतली तर असं सांगितलं जातं त्याचं विष जे आहे ते विष ते काढून घेतात पहिले आणि मग त्या नागाला खेळ दाखवण्यासाठी दरवेळेस ते तयारी करत असतात, कसा डोलायचा, कसा नाचायचा, कसं काय करायचं, कसं काय करायचं. त्याचं विष काढल्याशिवाय कधीच त्याला लोकांमध्ये देत नाही. कारण तो साप एखाद्या व्यक्तीला जर चावला तर तो व्यक्ती मृत्यू होऊ शकतो आणि त्याचा परिणाम हा गारुडी माणूस जेलमध्ये जाऊ शकतो आणि कदाचित त्या गारुडी माणसाला देखील तो चावू शकतो. म्हणून नागाच्या मध्ये जे विष असतं चावल्यानंतर जिभेच्या खाली ते सगळं विष काढून घेतलं जातं आणि तुम्ही आणि बघा हिरवं हिरवं विष असतं ते. बरोबर आहे? हिरवं हिरवं काय आहे? विष आहे. तसंच त्या प्रकारे बायबल सांगते का दुष्ट लोकांना विष या शब्दाची उपमा दिलेली आहे. मी पहाट प्रार्थना करत होतो आणि परमेश्वराच्या आत्म्यासंग मी संवाद करत होतो, प्रार्थना करत होतो आणि देवासंग मी बोलत असताना देवाने मला एक दर्शन दिलं. मी समोर पाहत होते आणि त्या दर्शनामध्ये मी आहे आणि मी त्या ठिकाणी दर्शनामध्ये थोडस काहीतरी काम करत होतो आणि काम करता करता अचानक मला सापाने दंश केला आणि दंश केल्यानंतर मी डॉक्टरकडे जाणे टाळलं आणि थोड्या वेळ
त्या ठिकाणी मी म्हटलं काय होणार नाही मला, काय होणार नाही मला, मी मरणार नाही असं मी बोलत होतो. कालांतराने तो साप मला जसा चावला ना तसं तसं विष ते कालांतराने 5-7 घंट्यानंतर माझ्या पूर्ण बॉडी मध्ये पसरत गेलं. आणि त्यानंतर मला त्रास व्हायला चालू झाला. त्रास जसा जसा मला होऊ लागला, नंतर मी माझी गाडी चालू केली आणि मी म्हटलं मी डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी मी एका बाजूला गाडी लावली आणि एका डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला म्हटलं असं असं झालेलं आहे, माझा तुम्ही इलाज करा. डॉक्टर म्हटले मला पाहिल्यानंतर ते म्हणे एवढे एवढे पैसे तुला भरावे लागतील. मी त्यांना म्हटलं माझ्याकडे काही पैसे नाही. ते म्हटले मग आम्ही तुमचा उपचार करत नाही. आणि मग त्या डॉक्टर संग मी वाद करू लागलो, भांडण करू लागलो. आणि डॉक्टरला म्हटलं तुम्हाला माणूस महत्वाचा नाही, तुम्हाला पैसा महत्वाचा आहे. त्यानंतर थोडसं मी पुढे आलो आणि थोडसं चारीच्या कडेला मी असं माझी चालत असताना एका व्यक्तीला मी हाक मारत होता. मोठा व्यक्ती होता, लीडर व्यक्ती होता, अधिकारी व्यक्ती होता. आणि त्या व्यक्तीला पांढरे कपडे वगैरे घातलेले, त्याला म्हटलं साहेब मला मदत करा, मला सहाय्य करा. ते म्हटलं हा करतो मी सहाय्य. आणि मी त्याच्यावरती भरोसा ठेवला की तो मला आता मदत करणार आहे. पण त्या व्यक्तीने माझ्या डोक्याला बंदूक लावली आणि मला तो शूट करणार होता, त्या गोळीने मारणार होता. पुन्हा देवाच्या कृपेने मी त्याचा हात असा हिसकावला, झटकावला आणि तिथून मी पळ काढला आणि मी पुढे आलो. तर परमेश्वराच्या वचनामध्ये आम्हाला काय गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळत आहे की दुष्ट माणूस त्याच्या जिभेमध्ये काय आहे म्हणा विष असते. आणि हे दुष्ट माणसं नेहमी तुम्ही आणि पहा, तुम्ही घरात दारात कुटुंबात परिवारामध्ये त्यांचं परीक्षण करा. कधीच कुठल्या माणसासंग चांगलं बोलणार नाही, कधीच दया नसती, प्रेम नसतं, आदर नसतं, माया नसती, कधीच नसतं. त्यांचं एकच असतं सर्पाप्रमाणे. लहान असू द्या घरात, मोठा असू द्या, आई असू द्या, वडील असू द्या, तरुण असू द्या, फक्त डसायचं काम करतात, डसायचं काम करतात, डसायचं काम करतात. आणि त्याला विष म्हणजे शब्दाच्या द्वारे कठीण कठीण वाईट वाईट शब्द घरातल्या माणसाला बोलणार आणि त्या माणसाला खच्ची करून टाकणार, त्यांना निराश करणार, त्यांना उदास करणार, बाहेरच्या माणसांना पण तसंच करणार आणि त्यांचं जीवन जगणं मुश्किल करते हे लोक. असे किती लोक आमच्या संपर्कात हे तुम्ही बघा. तो बोलला रे बोलला, आपल्या काळजाला काहीतरी इजा होता आणि आपण म्हणतो त्यांची संगतच नको धरायला आपल्याला. येशू प्रभू की त्यांची संगत आपल्याला धरा नको, त्यांचा शब्दच आपल्याला ऐकायचं नाही. इतके घाण शब्द त्यांचे असतात, एवढे विषारी शब्द त्यांचे असतात. आणि त्यांचा शब्द जर तुम्ही आणि ऐकला तर तुमच्या आणि माझ्या काळजाला ते घाव करतात. आणि हे कधी स्वीकार करतात ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनात कठीण परिस्थिती येते, त्याच वेळेस ते विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला आणि मला डसायचा ते प्रयत्न करत असतात. दावीद राजाला हीच गोष्ट या ठिकाणी समजलेली आहे. हे दुष्ट माणसं, देवाला न मानणारे माणसं, हे साधे माणसं नाही, सर्पापेक्षा भयानक त्यांच्यामध्ये विष आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये विष आहे, त्यांच्या शब्दामध्ये विष आहे. आणि त्यांचं जे बोलणं आहे हे सैतानासारखं असतं. नेहमी लबाड बोलतात, नेहमी लबाड बोलतात, नेहमी खोटं बोलतात. सैतानासारखं रंग बदलतात क्षणाक्षणाला, रूप बदलतात क्षणाक्षणाला, वेश बदलतात क्षणाक्षणाला. क्षणाक्षणाला त्यांचा भूमिका जी असते बदलत येते. ह्या माणसाबरोबर एक भूमिका, दुसऱ्या माणसांबरोबर एक भूमिका, आई बरोबर एक वागण्याची भूमिका,
भावाबरोबर एक वागण्याची भूमिका, बायको बरोबर एक वागण्याची भूमिका, घरातल्या प्रत्येक माणसाबरोबर वेगवेगळ्या भूमिकेने ते काम करत असतात. डसायची शैतानापेक्षाही खतरनाक हे लोक असतात आणि त्यांना बायबल सांगते लबाडकी त्यांचे विशेष हे शस्त्र असतात. कोणासंग लबाड बोलायचं, कोणाला फसवायचं आणि कोणाच्या मध्ये हे विष पेरायचं त्या लोकांना चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि खूपशे लोक असे बळी पडले जातात शैतानाच्या वासनेप्रमाणे जगणाऱ्या लोकांना. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये पाहतात सैतानी इच्छेप्रमाणे, कारण सैतान यांचा हस्तक असतो, सैतान यांना चालवणारा असतो, सैतान यांचा उपयोग करणारा असतो. आणि हा उपयोग कोणाला त्यांच्या लोकात नाही करत, तो कोणत्या लोकात करतो? विश्वासणारे लोक, देवाचे लोक, धार्मिक लोक, पवित्र लोक, त्यांच्यावरती विष त्यांना चावण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहतो ते जे वचनाप्रमाणे जगू इच्छितात, वचनाप्रमाणे चालतात, वचनाप्रमाणे जीवन जगतात, त्या लोकांना दंश करणारे हे लोक असतात. ही दावीद राजाची परिस्थिती तुम्ही आम्ही पाहतो. आणि त्यामुळे जेवढे ते लोक दुष्ट लोक आपल्याला डसत राहतील बोलण्याच्या द्वारे, बरं का, बोलण्याच्या द्वारे, शब्दाच्या द्वारे जेवढे डसत राहतील तेवढा मनुष्याचा आवेश किंवा शक्ती ती कमी कमी होऊन जाते. खचून जातो माणूस, निराश होतो माणूस, दुःखी होतो माणूस, आणि कधी कधी टेन्शन मध्ये जातो माणूस. आणि माणूस म्हणतो अरे बापरे काय बोलतोय हा माणूस, नको नको झाले त्याचं बोलणं, आपल्याला नको नको झाले त्याचे शब्द, असं वाटतंय जीवाचा काही बरं वाईट करून टाका, मरून जावा. इतके मनुष्याला खतरनाक मारण्यासाठी विषारी शब्दांचा ते वापर करणारे लोक असतात. येशू प्रभू की येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार, तुझं नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. बोला येशू 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 नाम गोड फार, येशू 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 तुझं नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. म्हणून दावीद राजा देवाकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे अशी प्रार्थना करतो की देवा या दुष्ट लोकांपासून मला संरक्षण दे, या दुष्ट या वाईट लोकांपासून माझा बचाव कर. हे नागासारखे जे विषारी लोक मला डसतात, मला चावतात, माझ्यावरती हल्ला करतात, मला खचवतात, मला दुःख देतात, यांच्यापासून मला संरक्षण दे. दावीद राजाने हृदयापासून आपल्या देवाकडे प्रार्थना केली. आपल्याही जीवनात अशी परिस्थिती येत असते किंवा येईल किंवा येऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना नेहमी लक्षात ठेवा आपल्या निर्माण करणाऱ्या देवाकडे तुम्ही पाहत राहा. मनुष्य त्यावेळेस तुमचं संरक्षण करणार नाही, तर संरक्षण करणारा एकच आहे. बायबल सांगते त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही आणि त्या देवावरती अवलंबून राहा. अशा परिस्थितीमध्ये त्या देवाचा तुम्ही धावा करा आणि त्या देवाला आपल्या संरक्षणाची देवाने जी हमी दिलेली आहे, खात्री दिलेली आहे की तुला मी वाचवील अशा लोकांपासून, या सैतानी लोकांपासून. म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे रोज यासाठी प्रार्थना करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू प्रभू की पुढे काय लिहिलं आहे स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 140 अध्याय आणि त्याच्यामध्ये पहिलं वचन काय? हे परमेश्वरा मला दुष्ट मनुष्यापासून सोडव, मला दुष्ट माणसापासून वाचव, सोडव. काय प्रार्थना? मला दुष्ट माणसापासून सोडव. अशा परिस्थितीमध्ये
आमच्याही जीवनावरती ज्यावेळेस असे हल्ले होतील त्यावेळेस तुम्ही आणि मी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. मनाने तुम्ही सुटू शकत नाही आणि कुणी तुम्हाला मनुष्य अशा लोकांपासून पण मध्यस्थी करून सोडू शकत नाही. तर अशा विषारी लोकांनी तुमचं जीवन, माझं जीवन या जगामध्ये जीवन जगत असताना भरत असत आणि लोक आम्हाला भेटत असतात आणि अशा प्रकारचे बोलणं आपण आमच्या जीवनावरती बऱ्याचशा वेळेला झालेलं असत. मग देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगत आहे की दावीद राजाने त्या दुष्टाई लोकांपासून किंवा नागी विषारी जे लोक आहेत, नागासारखे चावणारे लोक आहेत, त्या जुलमी करणाऱ्या लोकांपासून सोडण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. काय केली? आमच्याही जीवनामध्ये प्रार्थना करा देवाकडे. आमच्या जीवनात हे लोक आले नाही पाहिजे. त्यांचे येण्याचे दरवाजे येशूच्या नावात बंद करा. कारण तोंडावरती तुम्ही आणि त्यांना म्हणू शकत नाही आमच्या घरी येऊ नका म्हणून. बरोबर आहे ना? असं बोलू शकत नाही. पण देवाकडे तुम्ही मी प्रार्थना करा. हा दुष्ट माणूस ज्यावेळेस आमच्या घरामध्ये येतो त्यावेळेस भांडणं लागतात. हा वाईट माणूस आमच्या घरामध्ये ज्यावेळेस येतं, आमच्या घरामध्ये काही ना काही गोष्टी घडतात, तर प्रभूकडे आम्ही प्रार्थना करा की हा माणूस देवा आमच्या घरात आला नाही पाहिजे. ज्या ज्या वेळेस असे माणसं आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये आलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांनी आमच्या घरामध्ये 4 माणसं 4 दिशेला त्यांचे तोंड करून ठेवलेले आहेत. बरोबर आहे का? यस किंवा नो? आणि देवाकडे तुम्ही आणि यासाठी प्रार्थना केली पाहिजे. देव त्या लोकांना आमच्या दारात, आमच्या वाड्यात, आमच्या घरात आणि आमच्या कुटुंबात तो एंट्री करू देणार नाही, तो पुन्हा येऊ देणार नाही, याची खात्री देव तुम्हाला आणि मला देत आहे. त्याच्यामध्ये 12 वचन काय लिहिलं आहे आपण वाचू. परमेश्वर दिनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करी, हे मला ठाऊक आहे. काय म्हटलं आहे? परमेश्वर, मला माहित आहे, दावीद राजा म्हणतो परमेश्वर दुःखी लोकांचा न्याय करील. आज मला एक परिवार देवाने दाखवलं आणि ते परिवार रडत होत. कारण माझी बातमी ज्यावेळेस बंदूक लावणं झालं किंवा मला साप चावणं झालं आणि ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरने मला मदत केली नाही, ही बातमी ज्यावेळेस त्यांच्या कानावरती पडली, दुःखाची बातमी, त्यावेळेस त्या परिवाराला ही बातमी कळाल्यानंतर ते परिवार रडायला लागलं मोठ्याने. काय हे देवाचं प्रेम असतं. एखाद्या सेवकावर ज्यावेळेस असा हल्ला होतो किंवा हमला होतो, त्यावेळेस मंडळीतल्या लोकांना ज्यावेळेस ही वार्ता कळते, एखादा देवाचा सेवक, चाहे मी असू द्या किंवा देवाचा सेवा कार्य करणारा या जगामधला कुठलाही सेवक असू द्या, त्याच्याविषयी ज्यावेळेस ती बातमी तुम्हाला आणि मला समजती, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येतात बाहेर. कारण जगामध्ये वेगवेगळे प्लॅन करणारे जगामध्ये लोक आहेत आणि सगळ्यात डाव जास्त कोणाबरोबर जर खेळत असतील तर देवाच्या लोकांबरोबर ते डाव खेळतात. आणि ही बातमी या परिवाराला कळल्यानंतर ही लोक जे आहे, हे परिवार जे आहे, एकदम दुःखाने भरलं आणि व्याकुळ होऊन ते माझ्यासाठी रडून प्रार्थना करत. तर दावीद राजाची देखील ही परिस्थिती आहे. दावीद राजा म्हणतो मला माहित आहे की परमेश्वर दुःखी लोकांचा न्याय करील. काय करील? मला शेजाऱ्याला, परमेश्वर दुःखी लोकांचा न्याय करतो. असं वाटत नाही का आपल्याला की देव कुठं आहे, देव आमचा न्याय का करत नाही, देव आमची प्रार्थना का ऐकत नाही, देव आमच्या प्रार्थनेला उत्तर का देत नाही? कधी कधी आम्ही लोक असा विचार करत असतो. हालेलुया. आणि अशा विचारांमध्ये आम्ही ज्यावेळेस गुरफटून जातो, त्यावेळेस आमच्या मनामध्ये देवाच्या विरुद्ध शंका येते. हालेलुया. देवाच्या विरुद्ध डाऊट येतो आणि आम्ही म्हणू लागतो की देव आमची प्रार्थना का नाही ऐकत? आमच्या जीवनात दुःख आहे, आमच्या घरात दुःख आहे, आमच्या परिवारात दुःख आहे आणि देव का प्रार्थना ऐकत नाही? देव का आम्हाला उत्तर देत नाही?
आपण देवाकडे धावा करत असतो, देवाकडे प्रार्थना करत असतो, पण तरी देखील उत्तर आम्हाला भेटत नाही. पण परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे, दावीद राजा म्हणतो या वचनामध्ये, परमेश्वर दुःखी लोकांचा न्याय करेल. तुमचा आणि माझा न्याय करणारा जिवंत आहे. त्याला माहित आहे तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात काय चाललेलं आहे. कोण कसं तुमच्या जीवनात, घरात, परिवारात, कुटुंबात येऊन खोडी करत आहे आणि कोणत्या दुःखाच्या डोंगरातून तुम्ही चाललेले आहात हे देवाला ठाऊक आहे. कधी दुःखाला येते भरती, कधी सुखाला बघत बसेल का? असं वाटतंय का तो काहीच करणार नाही बाबा, देव नुसतं आमच्याकडे बघत बसतो. आम्ही धावा करतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही देवाची आराधना करतो, आम्ही देवासमोर गुडघे टेकतोय आणि असं काय देव नुसतं बघत बसतोय, देव नुसतं बघत बसतो असं वाटतंय का कधी मनात? खूप लोक असं कधी कधी बोलतात. घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, कुठे देव, कुठे देव, देव न्याय का करत नाही त्या माणसांचा? दुष्ट लोक आमच्या घरात चावतात. कधी घरात, फॅमिलीत, कुटुंबात बघा. आणि आपण प्रार्थना करत असतो आणि आपल्याला वाटतं देव आम्हाला उत्तर देत नाही, देव आम्हाला उत्तर देत नाही. मग देवाने फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे का? तुमची आणि माझी धावा, तुमची आणि माझी प्रार्थना ही काय वाया जाणार आहे का? व्यर्थ होणार आहे का? दावीद या ठिकाणी म्हटला, तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त लोकांचा न्याय करेल आणि गरिबांना न्याय तो मिळवून देईल. गरिबांना न्याय तो, हा. आणि तुम्ही आणि मी पाहतो की आज श्रीमंत लोक, करोडपती लोक, त्यांना देवाची गरज नाही. गरज सर्वसामान्य गरीब लोकाला आहे, गरीब जनतेना. तुम्ही आम्ही पहा, जगामध्ये जीवन जगत असताना मोठ्या लोकांचा पैसा फेकला का न्याय होतो. पैसा कुठेही ते फेकतात आणि त्यांना निकाल त्यांच्या बाजूने लागेल. जमिनीच्या केसेस वगैरे असेल त्या त्यांच्या बाजूने लागेल. काही पण बघा, कोर्ट बघा, पोलीस स्टेशन पहा, पैसा फेकला का त्यांच्या बाजूने सगळ्या काही होतं. आणि आपल्यासारखे गोर गरीब काय करतात? देवाची धावा करतात. कारण आपल्याला आधार नसतो, आपल्याला मदत नसते, आपल्याला सहारा नसतो, आपल्याला कोणाचा सपोर्ट नसतो आणि आपल्याकडे देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला पैसा पण नसतो. मग आपण कोणावरती अवलंबून राहिलं पाहिजे? कोणावरती आपण विसंबून राहिलं पाहिजे? जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव आहे, तो देव आमच्या जीवनात काम करतो, कार्य करेल, काम करत राहील. त्याच्यावरती आम्ही विश्वासाने भाव ठेवला पाहिजे आणि विश्वासाने आपण रोज परमेश्वराला हाक मारली पाहिजे. आणि देव नीतिमानाची किंवा धार्मिक लोकांची नेहमी प्रार्थना ऐकतो. आज ना उद्या त्याचं उत्तर जरूर मिळणार आहे. तुमची आणि माझी एक पण प्रार्थना वाया जात नाही. ती छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती दिवसा केलेली असू द्या, संध्याकाळी केलेली असू द्या किंवा निम्म्या रात्री केलेली प्रार्थना असू द्या, ती 4 शब्दाच्या असू द्या किंवा 1 शब्दाच्या असू द्या किंवा फक्त देवाकडे पाहण्याच्या असू द्या किंवा डोळ्यातून अश्रू येण्याच्या असू द्या. प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण देव त्या सर्व प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला आणि मला देणार आहे. येशू मसीह की देव जर तुमच्या बाजूने नाही लढला तर मग कोण लढणार आहे?
गरिबांचा न्याय देव नाही करणार तर कोण करणार आहे? म्हणून आज संपूर्ण जगामध्ये श्रीमंत लोक देवाकडे येत नाही, तर परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे गरीब लोक देवाकडे येतात, गरीब लोक परमेश्वराकडे येतात, गरीब लोक देवाची प्रार्थना करतात आणि गरीब लोक या दुष्ट लोकांसाठी देवाकडे आरोळी करतात की प्रभू आमच्या वैऱ्यांना बदल, प्रभू आमच्या दुष्ट लोकांना बदल, प्रभू आमच्या शत्रूंना बदल. जे लोक आमचा द्वेष करतात, काय करतात? द्वेष करतात. सेवा कार्य करत असताना निंदा करतात, आम्हाला नावं ठेवतात, आम्हाला खालीवर वागवतात, आम्हाला कधी जात बदललं म्हणतात, कधी आम्हाला धर्म बदलला म्हणतात, कधी आम्हाला म्हणतात लाखो रुपये त्यांना फॉरेनवरून येत आहे, अमेरिकनवरून येत आहे आणि आमची चेष्टा करतात. काय काय बोलत नाही देवाची भक्ती करणाऱ्या नीतिमान लोकांना. प्रत्येक शब्द ना शब्द आज येतो आम्हाला आणि मला माहित आहे आणि तुम्ही आम्ही तो प्रत्येक शब्द सहन करतो. कधी कधी आमच्या जीवनात अशा गोष्टी घडतात आम्ही काहीच केलेलं नसतं, अफवा आमच्या जीवनातून पसरल्या जातात, आम्ही काहीच त्याच्यामध्ये सहभागी नसतो, आम्ही ते काही केलेलं नसतं तरी आमच्या विषयी असे लोक काय करतात? आमच्या अफवा लोकांमध्ये पसरतात. याने पास्टरने असं केलं, त्या पास्टरने तसं केलं, त्या सिस्टरने तसं केलं, त्या विश्वासणाऱ्याने असं केलं, अमक्याने तसं केलं, तमक्याने तसं केलं. काही केलं नसतं तरी अफवा पसरल्या जातात. येशू प्रभू की. आणि ज्यावेळेस अशा अफवा पसरल्या जातात तर त्यावेळेस देखील तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांना फार त्रास होतो. येशू प्रभू की. आणि मग हे लोक काय करतात? अशा लोकांपर्यंत आमच्या चुकीच्या बातम्या घेऊन जातात, आम्ही चूक केलेली नसताना देखील. आणि मग त्याचा परिणाम तुम्ही आम्ही पाहतो, आमचं जीवन आणि आमचं कॅरेक्टर, आमचं चारित्र्य ते काय करतात? घाण करतात, मलिन करण्याचा प्रयत्न करतात. दावीद राजाच्या जीवनात देखील हीच गोष्ट तुम्हाला आणि मला बघायला मिळते. धार्मिक जीवन जगणारा मनुष्य दावीद, त्याच्या जीवनाची अफवा लोकांनी पसरली. येशू प्रभू की.